गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. संस्कृतीवर आधारित अनुभवात्मक पर्यटन विकसित कार्यशाळेच्या हदगड येथे समारोप उत्साहात महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ नाशिक गेली 25 वर्षे सांस्कृतिक पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेली कलकत्ता येथील कॉन्टॅक्ट बेस संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक जिल्ह्यात सुरू असलेला सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड, डोल्हारे, श्रीभवन, बरडा, चिंचपाडा, वांगणसुळे या गावात अमूर्त सांस्कृतिक वारसा आधारित अनुभवात्मक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पाचा समारोप हतगड किल्ले येथील हॉटेल केसर येथे करण्यात आला. या कार्यक्रमात 100हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला होता. तालुक्यातील पिंपळसोंड येथे भोवाडा सोंगे मुखवटे तयार करणे हस्तकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तर वांगण येथे पावरी नृत्य, डोंगऱ्या देव नृत्य, चिंचपाडा मादोळी नृत्य, बरडा येथे ठाकऱ्या नृत्याचे प्रशिक्षण देण्यात आलं. पारंपरिक खाद्य संस्कृती, राणभाज्या, नागलीची भाकरी, उडीद डाळ, भुजा पाक कलेचे आयोजन या 5ही गावात करण्यात आलं होतं. तर पारंपरिक वाद्य पावरी, कहाळी, संबळ, मादोळ, तूर, ढोलकी, घुंगरू, डेरा, थाळी, सांस्कृतिक कलेत डांगी नृत्य, ठाकर नृत्य, पावरी नृत्य, घागर नृत्य कला सादर करण्यात आली. हदगड येथे 1 दिवसीय कार्यशाळेत पर्यटन कार्यक्रमाची रचना आणि प्रोत्साहन, स्थानिक समुदायांचे ICSचे प्रदर्शन करणे, कौशल्य विकास आणि थेट बाजारपेठेतील संबंधांद्वारे समुदाय क्षमता निर्माण करणे, अनुभवात्मक पर्यटनाच्या विपणन आणि प्रोत्साहनासाठी साधने विकसित करणे, आदिवासी खाद्यपदार्थ, पावरी नृत्य आणि बोहाडा, ठाकर, मादोळ नृत्यासह विविध नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. कालातीत कथा सांगणारी महाराष्ट्राची आदिवासी कला भोवाडा उत्सव हा नाशिकच्या जिवंत परंपराचा शोध घेणे, बोहाडा मुखवटा बनवण्याचा आणि नृत्याचा अनुभव घेणे. सुरगाणा तालुक्यातील येथील पिंपळसोंड हे गाव मुखवटा आणि बोहाडा नृत्यासाठी ओळखले जाते. माजी सैनिक शिवराम चौधरी गेल्या 60 ते 70 वर्षांपासून मुखवटे तयार करतात. यामध्ये बोहाडा मुखवटा पौराणिक पात्रे, देवदेवता आणि राक्षसांचे प्रतीक आहे. सुरगाणा तालुका हा ठाकर नृत्य, मादळ नृत्य, थाळी गाणे, कथाकथन, डोंगरी देव नृत्य आणि ठाक नृत्य यासह कला परंपरांनी समृद्ध असलेला अमूर्त पारंपरिक वारसा लाभलेला तालुका आहे. पावरी आणि ढोल सारखी पारंपरिक लोकवाद्य बनवण्याचा आणि वाजवण्याचा अनुभव घेता येतो. डोंगराळ जंगलाच्या परिसरात वसलेले सुरगाणा तालुक्यातील निसर्ग संस्कृती पर्यटनाचा शोध घेण्याच्या संधी प्रदान करते. या कार्यशाळेत कॉन्टॅक्ट बेस संस्था कलकत्ताचे मार्गदर्शक सुमन दास, संतू गुचाईत, गौतम सेन, राहुल नंदी, अरिंदम डोळई, नंदलाल महातो यांनी मार्गदर्शन केले. यावेळी लोक कलाकार माजी सैनिक शिवराम चौधरी, माजी सरपंच राजेंद्र पवार, बोरगावचे सरपंच अशोक गवळी, गोंदुणे ग्रामपंचायतीच्या सरपंच संजाबाई खंबाईत, पांडुरंग खंबाईत, शिक्षक रतन चौधरी, मंगलदास गवळी, पंडित गायवन, पत्रकार हिरामन चौधरी, विष्णू बोरसे, लक्ष्मण बागुल, जलपरिषदेचे देवीदास कांबडी, राकेश दळवी, लक्ष्मण बंगाळ, काशीनाथ बंगाळ, गुलाब म्हसे, मोतीराम चौधरी, रंगू चौधरी, रमेश बागुल, वनपरिमंडळ अधिकारी नवनाथ गांगुर्डे, मुकुंद पाडवी सह हतगड परिसरातील हॉटेल जनरल मॅनेजर, हॉटेल मालक मोठ्या संख्येने शेकडो नृत्य कलाकार उपस्थित होते. इसका मतलब क्या था? इसका मतलब क्या था? मैं ये कहा था जो मैं दूंगा वही मुझे रिटर्न कीजिए. ठीक है, हम लोग बहुत अच्छे कलाकार हैं, हम लोग डांस करते हैं. ये टाइम जरूरी है. जितना कहा गया है उतना सा ही देंगे. ठीक है, ज्यादा नहीं कम नहीं, एकदम बराबर देंगे. ओके, पहला बात. दूसरा बात, हम लोग एक एक गांव में गए थे. ठीक, जैसे सोलारी में गए थे, वंगन में गए थे, हाँ, श्रीभवन चिंचपाड़ा में गए थे, श्रीभवन घाटा में गए थे, पिंपलसोंड में गए थे. तो आज पूरा गांव निकाल. एस मराठी न्यूज साठी रतन चौधरी सह लक्ष्मण बागुल, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.